कार्यकर्ते सुनील दुबे साहेब यांचे सुपुत्र आज वेळात वेळ काढून ते या स्पर्धेसाठी आवर्जून आले आणि आज आम्ही त्यांचे सतशा आभारी आहेत की त्यांनी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या निलेश दादासाठी देखील आणि आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत आणि एक सन्मान चिन्ह आणि शॉल व बुके देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून. त्याचप्रमाणे पवन जाधव दादा यांचाही देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर विनोद मंगवाना यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. चला तर आमचे मंडळाचे कार्यकर्ते श्री विनोद जयपाल मंगवाना यांच्या शुभ हस्ते पवनदादा जाधव यांचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी देखील आज वेळात वेळ काढून आज तेही देखील या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आणि जय गणेश बॉयजच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे आमचे प्रवीणदादा मोरे यांचे देखील आपण विशेष सत्कार करणार आहोत आणि मी विनंती करतो जयराम शिंदे यांना की आपण आमच्या प्रवीणदादा मोरे यांचा सत्कार करायचा आहे. एकदा प्रवीणदादा मोरे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आज वेळात वेळ काढून मग नवरात्री असू दे, साई भंडारा असू दे, त्यासाठी प्रवीणदादा मोरे सगळ्यांसाठी आम्ही त्यांना आवर्जून आमंत्रित करतो आणि ते येतात. त्यांचे देखील आभार. मोरया. धन्यवाद प्रवीणदादा, निलेशदादा आणि पवनदादा, आपण या स्पर्धेसाठी आलात, आभारी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष सत्कार हो गया. तर ज्यांनी आज या स्पर्धेला मात्र मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, एमर्जिंग प्लेअर आणि बेस्ट फिल्डर यासाठी एक विशेष गिफ्ट म्हणून ज्यांनी आपल्याला दिलं, अर्थातच आमचे विजय मोबाईल गॅलरीचे विजयभाई यांना मी विनंती करतो की आपण याचा आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. एकदा विजय दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगायचं विशेष म्हणजे आनंद वाटतो की राजावाडी या परिसरातून कोणताही खेळाडू असू दे किंवा प्रेक्षक असू दे, जर तो त्या मोबाईल शॉपमध्ये गेला तर त्याला एक चांगल्या भावामध्ये आणि एक चांगलं कमी भावामध्ये मोबाईल देऊन वरतून गिफ्ट देखील दिलं जातं आमच्या विजयदादा मोबाईलमधून आणि त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी गजर करायचं आहे. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी मी विनंती करतो गजानन परसराम दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विजयदादा यांचा सत्कार करायचा आहे. पहा, संपूर्ण लक्ष्मणनगर टाळ्या थांबल्या ना पाहिजेत मित्रांनो. विजयदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. मी विजयदादाला फक्त एकदा सांगितलं की आम्ही स्पर्धा ठेवतोय आणि त्या स्पर्धेला तुम्हाला आवर्जून यायचंय, परंतु त्यांनी सांगितलं की माझ्याकडून काय लागेल, काय कमी पडेल त्या स्पर्धेसाठी तर मला नक्की सांगा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजयदादासाठी. काय सांगाल विजयदादा, स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेमध्ये दोन शब्द मांडायचे तर काय मांडाल? सामना तर एकदम मस्त एकदम झाला. मला वाटलं की शेवटची मॅच सुपर ओव्हर होईल म्हणून मॅच पण ती झाली नाही. धन्यवाद टीम, चांगली चांगली झाली मॅच. थँक्यू विजयदादा. आणि त्यांचे बंधू दीपक दादा यांना मी देखील विनंती करतो की आपण पण याचा आपलाही देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. आज वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि विशेष माझं समालोचन ऐकण्यासाठी मात्र ते आलेले आहेत, तर त्यांचेही देखील आभार या ठिकाणी मी प्रकट करतो. दिवेश
करा करा प्रवीण दादा मोरे आपण करा, हरकत नाही. प्रवीण दादा मोरे यांच्या शुभ हस्ते दीपक दादाचा सत्कार केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी देखील. पहा सुंदर असं गिफ्ट, आकर्षक गिफ्ट त्यांच्या माध्यमातून विजय मोबाईल गॅलरी यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तर पहा सुंदर एक भेट, सुंदर असा फोटो आमच्या प्रमुख पाहुण्यांसोबत या ठिकाणी काढण्यात येत आहे. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेला मात्र ज्यांचा मोठा हातभार लाभला अर्थातच मानसरोवर ग्रुप्स याच्या वतीने आपण त्यांचाही देखील सत्कार करत आहोत. तर मी विनंती करतो श्री गणेश शांताराम यादव यांना, आपण हा मानसरोवर ग्रुपचा आपण एक भाग आहात आणि आपण तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. तर चला, तर प्रमोद जयपाल मंगवाने यांच्या शुभ असते मात्र मानसरोवर ग्रुपच्या वतीने गणेश यादव यांचा सत्कार करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मानसरोवर ग्रुपसाठी देखील. मेरे पास नहीं होगा, नहीं होगा. किसने दिया था? रहेगा, किसको देने का है? वो भी बहुत लेट साइड में रख, साइड में आके देना. वही मंगा रहा है, वही ये लोग मंगा रहे हैं. पहिला ना या फायनल मॅचच्या वेळी मॅच घे. चला, तर मित्रांनो, पाहता पाहता ज्याची आपण 1 महिन्यापासून तयारी करत होतो, जय गणेश प्रीमियर लीग सीझन 6, आणि त्या सीझन 6 मध्ये मला म्हणजे सांगायचं म्हटलं तर एक आनंद पण वाटतो आणि विचार पण येतो की ज्या संघामध्ये आमचे मोठे बंधू प्रमोद मंगवाना ज्या संघामध्ये दाखल होतात तो संघ फायनल मध्ये जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोदसाठी, आणि तो फायनल मॅच देखील तो जिंकतो. क्या बात आहे, सलग 6 वर्ष बॅक टू बॅक. तर एकदा प्रमोद भाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि जे 2 संघ आहेत जय गणेश वॉरियर्स आणि जय गणेश स्ट्रायकर्स यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. तर आता मी विनंती करतो विनायक चिकणे आपण यायचंय आणि या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय तो अर्थातच नो डाऊट ज्याला मॅगी या नावाने ओळखला जातो, कैलास सालप मॅन ऑफ द मॅच. आणि विनायक ललित चिकणे यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. एकदा कैलाससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे अर्थातच केपी स्पोर्टच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट देखील दिली गेली. टी शर्ट आपण त्यांना प्रदान करत आहोत मॅन ऑफ द मॅचची केपी स्पोर्टच्या वतीने. त्यांचे देखील आभार. आणि कैलास सालपसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कैलास काय सांगशील की चला हरकत नाही. एक रिटू दादा एक विशेष आभार म्हणजे आज विलेपार्ले या परिसरातून आपली स्पर्धा पाहण्यासाठी एक आमचे मोठे बंधू आलेले आहेत विठोबा दादा घवाली यांना मी विनंती करतो की आपण याचा आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर दादा या, आणि रिटू दादा यांना विनंती करतो की आपण आपलं शुभ असते त्यांचा सत्कार करायचा आहे.
चला एकदा विठोबा दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपली स्पर्धा पाहण्यासाठी विले पार्ले या परिसरातून ते आलेले आहेत आणि योगेश सालप आणि संपूर्ण ओझरे बुद्रुक हा संपूर्ण संघ आपल्याला या स्पर्धेसाठी सपोर्ट करत आहे. धन्यवाद विठोबा दादा. आणि अर्थातच तर या स्पर्धेचा दादा या ना, तुम्हीच दीपक दादा या. तर या स्पर्धेचा जो आपण म्हणतो एमर्जिंग प्लेयर, कोण गेस करू शकतं? यंग प्लेयर, एमर्जिंग प्लेयर कोणी सांगू शकतं का त्याचं नाव? एमर्जिंग प्लेयर नाही. चला तर जय गणेश वॉरियर्स या संघाचा एमर्जिंग प्लेयर ठरलाय तो प्रथमेश परसराम. आणि अर्थातच आमचे मोठे बंधू दीपक दादा विजय मोबाईल गॅलरीच्या वतीने एक आकर्षक 4 गडी देखील त्याने बाद केलेले आहेत. आणि एमर्जिंग प्लेयर म्हणून प्रथमेश काय सांगशील, कसं वाटतंय आज एमर्जिंग प्लेयर म्हणून तुला घोषित केलं या जय गणेश प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये, तर कसा आनंद व्यक्त करशील? पहिली ट्रॉफी आहे तर जोश चांगला होता आणि फायनलला जरा चांगलं झालं नाही म्हणून त्याच्यासाठी जरा वेगळं फील होतंय, पण चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. थोडासा लाजरा आहे आमचा प्रथमेश, काही हरकत नाही. चला तर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर कोणी सांगू शकतं का? एनी गेसेस गाईज? उनका आशीष वो दिलाते ना बैटिंग प्राइस अपने में सबने दे दिया. चला तर संदीप कांबळे आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचा पारितोषिक दिलं जाईल. आणि कोणी सांगू शकतं का या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट फिल्डर कोणाला घोषित केलाय? एनी गेसेस? एनी गेसेस गाईज? आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला घोषित केलं आहे जय गणेश सायकर्स या संघाचा मेहुल गणपत गडशी. 5 कॅच मात्र त्यांनी पकडल्या, सुंदर असे झेल 5 त्यांनी पकडले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेहुल गणपत गडशी साठी. क्या बात आहे. आता मात्र संधी आहे, बोलावंच लागेल. चला काही हरकत नाही. तर चला मी प्रवीण मंगवाना यांना आमंत्रित करतो की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी सिक्सर किंग जे आपण निवडलेलं आहे, तर मी प्रवीण मंगवाना आपल्या शुभ हस्ते सिक्सर किंगचं पारितोषिक द्यायचंय. आपण या. आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक जास्त षटकार मारले असा खेळाडू जय गणेश वॉरियर्स या संघाचा अर्थातच मॅन फ्रॉम रत्नागिरी गणेश शिळदणकर. चला आणि मी विनंती करतो श्री प्रवीण मंगवाना चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश शिळदणकर साठी. सर्वाधिक षटकार मारणारा हा खेळाडू गणेश नाही काही बोलणार? चला काही हरकत नाही. चला तर या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज मी त्याच्या आधी आमंत्रित करतो आकाश शर्मा यांना, सॉरी आकाश चंदिले यांना. आपण यायचे आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा जो उत्कृष्ट गोलंदाज अर्थातच बेस्ट बॉलर म्हणून ज्याला आपण
घोषित केलं. कोणी सांगू शकतं का की कोण असू शकतो या स्पर्धेचा बेस्ट बॉलर? आहा आहा, अजून एकदा संधी, अजून एकदा संधी. आहा, चला काही हरकत नाही. आणि ज्याला आपण बेस्ट बॉलर म्हणून या स्पर्धेचा घोषित केलाय तो जातोय जय गणेश सायकर्स या संघाचा वेदांत शैलेश गव्हाली. 5 विकेट मात्र त्याने काढलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वेदांत शैलेश गव्हालीसाठी. क्या बात आहे वेदांत, काय सांगशील? नो कमेंट्स. काही नाही, जशी नवी नवरी कशी लाजते तसं आमचा वेदांत लाजलेला आहे, काही हरकत नाही. चला तर बेस्ट बॅट्समॅन ज्याला आपण या स्पर्धेमध्ये घोषित केलंय, मी दिवेशला आमंत्रित करतो की आपण बेस्ट बॅट्समॅनचं सन्मान चिन्ह आणि जे गिफ्ट आहे विजय मोबाईल गॅलरीच्या वतीने मिळालेलं आहे आपल्याला, तर ते घेऊन आपण यायचे. आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 31 धावा काढल्या आणि 3 विकेट घेतले, असा हा बेस्ट बॅट्समॅनचा किताब जातो तो जय गणेश वॉरियर्स या संघाकडून. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम रत्नागिरी गणेश शिरदनकर. पहा काही हरकत नाही. तर या सिरीजचं ची ट्रॉफी आणि जे आकर्षक गिफ्ट आहे तर आमचे विजय मोबाईल गॅलरीचे जे सर्व आहे विजू भाऊ, मी त्यांना विनंती करतो की आपण याचे आपले शुभ असते मात्र या विजू भाऊ या. सहा मित्रांनो, आपल्याला या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांचा हातभार मात्र लाभला, त्यांच्यासाठी आपण मी नावं घेतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथमतः इंटिग्रेटेड निशितभाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मानसरोवर ग्रुपचं प्रशांतभाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांनी आपल्याला सुंदर अशी आकर्षक टी शर्ट्स किट बनवून दिली. केपी स्पोर्ट्स दिनेश पावडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर आमचे लाडके विजूभाई अर्थातच विजय मोबाईल गॅलरी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर RCA या संघाचे कर्णधार अर्थातच श्री उमेश ब्राह्मणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आज या संपूर्ण स्पर्धेचं ज्यांनी लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला दाखवलं अर्थातच ASC लाईव्ह अर्थातच आमचे संतोष गुप्ताभाई यांचे देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी साऊंड सिस्टम स्टेज आपल्याला ज्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असे आमचे DJ भाविन डेकोरेटरचे मालक अर्थातच भाविन राणा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जय भाटे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि शौर्य एंटरप्राइजेस अर्थातच ज्याच्या वतीने आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. ऊन भरपूर आहे आणि त्या उन्हामध्ये ताण लागते सर्वांना आणि त्याची व्यवस्था सुंदर व्यवस्था आमचे मोठे बंधू मिस्टर अनिल पिवाल यांनी केलं उर्फ गुब्बाराबाई, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर ज्यांनी आम्हाला सुंदर जेवणाची व्यवस्था करून दिली अर्थातच श्री सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट्स आमचे मोठे बंधू श्री अनिल गागडा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 132चे जे शाखाध्यक्ष आहेत श्री अविनाश चिंचोळकर साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचाही मोठा हातभार मात्र लाभलेला आहे. SG ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी LLP यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे RMD एंटरप्राइजेस आणि माउंट एलिव्हेटर्स अर्थातच मंदार राजे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सौम्य FMS अँड सेक्युरिटी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे
कनक आकाश चंदिले यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अर्थातच ज्यांनी आम्हाला बॉलसाठी सपोर्ट केला, बॉलसाठी मदत केली, अर्थातच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री सुरेश यादव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे आपले 15 आणि त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले आमचे निलेशभाई आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे आमचे जे स्पॉन्सर्स होते त्यांचं आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये तर मुख्यतः आता मॅन ऑफ द सिरीज च्या पारितोषिकडे वळत आहोत. आणि अर्थातच ज्याने आपल्या संघासाठी 44 धावा कुठल्या आणि 5 विकेट मात्र त्याने घेतले. कोण सांगू शकतं का या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर कोण ठरलाय? एनी गेसेस गाईज? आणि अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय तो जय गणेश स्ट्रायकर्स या संघाचा मॅन फ्रॉम ओझरे बुद्रुक कैलास सालप. आणि आमचे मोठे बंधू विजूभाऊ यांच्या शुभ हस्ते मात्र एक आकर्षक ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर मात्र त्यांना दिलं जातंय. तर कैलास मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी तू मात्र ठरला जातोच. काय सांगशील या संपूर्ण आनंदाबद्दल? आज सकाळपासून आम्ही तुला पाहतोय, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारची फलंदाजी आज तुझ्या माध्यमातून पाहायला मिळते. तर या संपूर्ण आनंदाबद्दल आणि नक्कीच एकदा कैलास सालप आज ज्या ज्या ठिकाणी फलंदाजी करतो, ज्या ज्या ठिकाणी जातो, त्याच्या मागे जे श्रेय जातंय ते योगेश सालपला जातं. एकदा योगेश सालपसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तो त्याला सांगत राहतो सातत्याने, तू ये, वाडीसाठी खेळ, गावासाठी खेळ, जय गणेश 11 संघासाठी खेळ, आणि हा मी खर्च करतो पण तू ये. आणि अशा प्रकारे योगेशसाठी देखील आपण टाळ्यांचा गजर केला पाहिजे. आभार योगेश. आणि कैलास काय सांगशील या संपूर्ण अचीव मुवमेंट बद्दल? खरं तर 48 रन हे खूप मोठी गोष्ट होती, पण मला असं वाटलं होतं की मी जर माझी विकेट जर टाकली तर संघ थोडं कटिंग येईल. त्याच्यामुळे मी विचार केलेला की हर एक गोष्टीला आणि हर एक बॉलला एकच रन काढायचा आहे. जेव्हा मी विकेटवरती आहे तोपर्यंत माझ्यावरती विश्वास होता की मी मॅच जिंकू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जय गणेशचे जेवढे खिलाडी आहेत इकडचे, त्या लोकांनी एवढी मेहनत घेतली, त्यामुळे ही टुर्नामेंट पूर्ण सक्सेस झाली. त्यांचे एक मी खूप आभार मानतो. कारण की दिवेश, लहान पोरं हे जे आहेत, दिवेशचं हर एक गोष्ट ऐकतात, त्यांच्यामुळे आज ही टुर्नामेंट खूप चांगली झाली. त्यांचे खूप आभार मानतो मी. नक्कीच धन्यवाद कैलास. खूप साऱ्या शुभेच्छा मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि आभार विजूभाई. तर आता आपण मुख्यतः एक विशेष आभाराकडे वळणार आहोत, ज्याने आपल्याला संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं. आणि आमचे मित्र अर्थातच ASC लाईव्हचे चला सुमितभाई या, कोणी या, आपल्या या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. चला तर या लाईव्ह वाले दादा या. चला तर हेमंत शिवराम कांबळे आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले लाईव्ह वाले दादा आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे. हेमंत दादा या. हळूहळू. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांनी संपूर्ण दिवसभर या उन्हामध्ये आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. आर्यन फोटो निकाल ना बेटा. धन्यवाद. आणि
पहा आज ती व्यक्ती आपल्यामध्ये म्हणजे हजर नाही आहे. तर अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 132चे शाखा अध्यक्ष श्री अविनाश चिंचोळकर यांचा सन्मान आपण करू, परंतु ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. तर मी त्यांना विनंती करेन श्री संदीप कांबळे की आपण त्यांचा या ठिकाणी त्यांच्या वतीने आपण स्वीकारायचं आहे सन्मान चिन्ह आणि शॉल. श्री संदीप कांबळे. संदीप कांबळे आपण या. आपण अविनाश चिंचोळकर यांचं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. आणि श्री विनोद जयपाल मंगवाना आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाश चिंचोळकर यांच्यासाठी देखील. त्यांचे देखील आभार, धन्यवाद. एक मिनट लक्ष द्या रे. ए अरे इधर ध्यान दो. आज आपला जय गणेश प्रीमियर लीग सीझन 6 सक्सेस झालाय. तर सगळे जे यंगस्टर आहे ना एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. तुमच्यामुळेच ही टुर्नामेंट सक्सेस झाली आहे. आणि आज आपल्याला ना जय गणेश प्रीमियर लीग 2026 सीझन 6 या कार्यक्रमात आपले सर्वांचे मित्र महेश शिंदे यांची आवाजित जादू आणि शब्दिक अचूक निवड यामुळे आजचा सामना खऱ्या अर्थाने रंजक झालाय. यांचे विजय मोबाईल गॅलरी घाटकोपर यांच्यातर्फे एक छोटीशी भेट देणार आहे विजयभाईकडून. आद्या अभिनंदन महेश शिंदे आणि धन्यवाद विजयभाई. थँक्यू सो मच. याच्यामध्ये काय आहे मला माहिती नाही, पण विजू भाई यांच्याकडून सुंदर असं गिफ्ट मात्र मला मिळालं. आज फार आनंद झाला. थँक्यू सो मच विजू भाई आणि दीपक भाई. थँक्यू सो मच. आभार. आपण या ठिकाणी उपस्थित झाले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. अर्थातच आता थांबा 2 मिनिटं थांबा. बोलू नका, थांबा 2 मिनिटं. तर या स्पर्धेचा जो प्रथम क्रमांकाचा मानकरी क्षमा असावी श्री सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट्स यांच्या वतीने आमचे मोठे बंधू अनिल गागडा यांचा आपण सत्कार करणार आहोत. ओमकार किंवा दिनू कोणी या. आणि आमचे विजूभाई यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार केला जातोय. श्री अनिल गागडा यांचा श्री सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने आपल्याला जेवणाची व्यवस्था केली गेली. अभिनंदन. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार. आणि आता मुख्यतः मेन पारितोषिक म्हणजेच जो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच जय गणेश सायकर संपूर्ण संघ यायचा आहे. संपूर्ण संघ बोलणार आहे तू. चालू कर. चला एकदा जय गणेश सायकर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 2 बोलिया मंगलमूर्ती. बोला राजावाडीच्या महाराजाचा. मैदानावर आला बघा हुनराचा पूर. विरोधकांचा आता उडणार बघा चूर. ऋतिक आणि मेहू
गायना